विद्यार्थी मित्रांनो, काल आपण गाभाभूत घटक आणि मूल्य पाहिली, बरोबर. आज आपल्या पहिल्या युनिटचा 6वा भाग की आशय विश्लेषणाचा अर्थ आणि स्वरूप. आता विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकं तुम्हाला माहिती आहे, त्या पाठ्यपुस्तकांमध्ये वेगवेगळे लेसन्स दिलेले असतात. तर हे सगळे वेगवेगळे लेसन्स विद्यार्थ्यांना अभ्यासायचे असतात अध्यापनाद्वारे. तर हे जे काही पाठ्यपुस्तकामध्ये जे वेगवेगळे लेसन्स दिलेले असतात, त्या लेसन्समधला जो अर्थपूर्ण मजकूर असतो, त्या अर्थपूर्ण मजकुराला आपण काय म्हणत असतो? आशय असं म्हणत असतो. हा आशय कसा असतो? अर्थपूर्ण, ज्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळते, माहिती मिळते. मग या आशयाचं विश्लेषण कोणाला म्हणायचं? तर आपण एखाद्या गोष्टीच्या अनेक गोष्टी जेव्हा जोडून सांगत असतो तेव्हा ते एक विश्लेषण असतं. मग आशयाचं विश्लेषण कोणाला म्हणायचं? तर जो काही आशय असतो, हा आशय विविध घटकांनी बनलेला असतो. मग हे जे काही विविध घटक आशयामध्ये असतात, त्या विविध घटकांचा परस्पर संबंध शोधणं, मुद्दे उपमुद्दे यांची तर्कसंगत मांडणी करणे, त्याला काय म्हटलं जातं? विश्लेषण. इंग्रजीमध्ये आपण त्याला ॲनालिसिस असं म्हणत असतो. तुमच्या लक्षात आलं की आशय म्हणजे अर्थपूर्ण मजकूर असतो आणि या आशयामध्ये जे विविध घटक असतात, त्या विविध घटकांचा परस्पर संबंध शोधणे म्हणजे आशय विश्लेषण आहे. हे जे काही आशय असतो, या आशयामध्ये दिलेले जे काही मुद्दे आहेत, संकल्पना आहेत, उपमुद्दे आहेत, यांची तर्कसंगत मांडणी विद्यार्थ्यांसमोर मांडणं म्हणजे काय आहे? आशय विश्लेषण आहे. मग हे जे काही आशय विश्लेषण आहे, त्याच्यातून काय साध्य होत असतं? तर आशय विश्लेषणातून आपले जे काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत, जे काही आपलं शिक्षणक्रमाचं ध्येय ठरवलेलं आहे, ते साध्य होत असतं. विद्यार्थ्यांमध्ये काय घडून येतं? इष्ट परिवर्तन घडून येत असतं. विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन होत असतं. हे कशामुळे शक्य आहे? आशय विश्लेषणामुळे. आपण एखादा घटक विद्यार्थ्यांना का समजावून देतो? तर ध्येयाच्या पूर्तीसाठी, विद्यार्थ्यांच्या परिवर्तनात बदल होण्यासाठी. आपण जे काही काल गाभाभूत घटक आणि मूल्य पाहिलीत, ते रुजवण्यासाठी काय करायचं आहे? आशय विश्लेषण केलं जात असतं. जसा आशय तसे अध्यापनाची म्हणजे अध्यापन पद्धतीची निवड करावी लागत असते. आता बऱ्याच वेळा भूगोल विषय म्हटल्यानंतर अनेक प्रयोग, दिग्दर्शन या ठिकाणी करावं लागत असतं. जर तुम्हाला दिवस आणि रात्र हा घटक जर शिकवायचा असेल, तर तुम्हाला ती उपकरणं लागतील. म्हणजे पृथ्वीचा गोल लागेल, ग्लोब ज्याला आपण म्हणतो तो लागेल, विजेरी लागेल, वगैरे वगैरे. तर तुम्हाला प्रयोग करून दाखवावा लागेल. मग या ठिकाणी जसा आशय तसं अध्यापन पद्धती, मग या ठिकाणी आपल्याला प्रायोगिक पद्धतीची निवड करावी लागेल ना. तर मग आशय विश्लेषण केलं तर आपल्याला योग्य अध्यापन पद्धतीची निवड करणं शक्य होत असतं. जसं अध्यापन पद्धतीची निवड करावी लागते, तसंच कोणत्या अध्ययनाच्या अनुभूती विद्यार्थ्यांना द्यायच्या, त्या आशय विश्लेषणातून शक्य होत असतं. आता बऱ्याच वेळा आपण विद्यार्थ्यांना जेव्हा रब्बीची पिके, खरीपाची पिके असा घटक शिकवतो, तेव्हा रब्बीच्या पिकांमध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश होतो, ते पिकांचे नमुने आणून तुम्ही जर विद्यार्थ्यांना दाखवलं, तर हे काय होईल? अध्ययन अनुभूती दिली जाईल. आलं तुमच्या लक्षामध्ये? त्याच्यानंतर जे काही अध्यापन आशयामध्ये जे काही सूत्र येतात, जे काही सिद्धांत येतात, ज्या काही संकल्पना येतात, ज्या काही व्याख्या येतात, त्याची मांडणी, त्या संकल्पना समजावून देण्यासाठी जी काही आपण मांडणी करतो, ती योग्य करता येत असते. कशामुळे? आशय विश्लेषणामुळे. जे काही आपण ज्ञान आशयातून विद्यार्थ्यांना देत असतो, त्याचं सामान्यीकरण आशय विश्लेषणातून करता येत असतं. ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे काय आहे? आपला आशय विश्लेषणाचा अर्थ आहे आणि स्वरूप आहे. तर आशय विश्लेषणामुळे या गोष्टी साध्य होतात की बा इष्ट परिवर्तन होतं विद्यार्थ्यामध्ये. अध्यापन पद्धती कोणती वापरावी हे शक्य होतं. कोणती अध्ययन अनुभूती विद्यार्थ्यांना द्यायची हे शक्य होतं. आपण ज्याच्यासाठी शिकवत आहोत ती ध्येय साध्य होत असतात. ज्ञानाचं सामान्यीकरण करता येत असतं.
मग हे जे काही आशय विश्लेषण आहे ते अनेक पद्धतीने करता येतं. 3 पद्धती मी इथे फलकावर दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे डेव्हिस तंत्र, दुसरं म्हणजे मूल्यमापन तंत्र आणि तिसरं म्हणजे मानसशास्त्रीय विश्लेषण. डेव्हिस तंत्रानुसार आशय विश्लेषण कसं केलं जातं त्याचं एक्झाम्पल मी या ठिकाणी मांडलेलं आहे. समजा आपल्याला जर नदीचे कार्य हा घटक जर शिकवायचा असेल तर नदीचे 3 कार्य आहेत प्रमुख. खनन, त्यालाच आपण काय म्हणत असतो, अपक्षरण असे म्हणत असतो आणि त्याला खनन असंही म्हणत असतो. मग खनन म्हणजे जेव्हा सुरुवातीला नदी उगम पावते तर उगम पावून ती जेव्हा पठारी प्रदेशामध्ये येते तर तिच्या वाहण्याच्या याला काय म्हणतात, खनन. मग नदीचे 3 कार्य म्हणजे खनन कार्य, वहन कार्य आणि संचयन, त्यालाच आपण निक्षेपण असं म्हणत असतो. हे नदीचे 3 प्रमुख कार्य आहेत. व या 3 प्रमुख कार्यांमध्ये नदी अनेक प्राकृतिक विभाग तयार करत असते. खनन कार्यामध्ये काय तयार करते नदी, तर धबधबा तयार करते, घळई तयार करते, कुंभगर्त तयार करते. तुम्ही नाशिकला गेलेले असाल तर गोदावरी नदीने अनेक घळई तयार केलेल्या आहेत, बरोबर. तुम्ही आता पाऊस पडतो आहे, जी पर्यटन स्थळं आहेत तिथे तुम्ही धबधबा बघायला जातात. हा धबधबा काय आहे, नदीने तिच्या प्रथम कार्यामध्ये तयार केलेला एक नैसर्गिक प्राकृतिक घटक आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. तर जेव्हा आपण या पद्धतीने शिकवतो तेव्हा त्याला डेव्हिस तंत्रानुसार केलेलं आशय विश्लेषण असं म्हटलं जात असतं. या ठिकाणी मी डेव्हिस तंत्रानुसार कसं आशय विश्लेषण केलं जातं, नदीचे कार्य, हे एक्झाम्पल या ठिकाणी मी दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मूल्यमापन तंत्रानुसार आशय विश्लेषण. मूल्यमापन तंत्र हे कोणी सांगितलेलं आहे, तर बेंजामिन जो ब्लूम आहे त्याने ते सांगितलेलं आहे. मग ते कशा पद्धतीचं आहे, तर बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक. जेव्हा आपण एखादा आशय विद्यार्थ्यांना शिकवतो त्या आशयातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळतं, माहिती मिळते, काही कौशल्य आत्मसात होतात. तर मग जेव्हा आपण ज्ञान, त्याच्यानंतर माहिती, कौशल्य या सगळ्या गोष्टी म्हणतो त्या कशाशी संबंधित आहेत, बोधात्मक. ज्ञान आणि माहिती मिळते म्हणजे त्यांना बोधात्मक माहिती मिळत असते. एखादी आकृती विद्यार्थी करतो तर घळईची, धबधब्याची आकृती काढायची असेल तर काय झालं, काढता येत असेल तर याला काय म्हणतात, क्रियात्मक कार्य, कौशल्य. या ठिकाणी त्याला आकृती काढण्यासाठी काय करावं लागेल, कौशल्य करावं म्हणजे पणास लावावं लागेल. तर आकृती काढण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये येतं, त्याला म्हणतात क्रियात्मक. आणि हे जे काही नदीचे कार्य किंवा एखाद्या घटकातून जेव्हा आपल्यामध्ये अभिवृत्ती ह्या गोष्टी तयार होतात, म्हणजे आता आपण जेव्हा आकाशाशी संबंधित घटक शिकवतो तर आकाश निरीक्षणाची विद्यार्थ्याला काय लागते, सवय लागते. आता नदीच्या कार्यामध्ये ती नदी घळई कशी तयार करते, त्याच्यानंतर नालाकृती सरोवरं, वळणं कशी तयार होतात, त्रिभुज प्रदेश हा संचयनामध्ये तयार होणार आहे. तर आपण ह्या गोष्टी जेव्हा जातो आणि बघतो, प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना तिथे देतो, तर हा भाग काय आहे. आणि त्या घटकांविषयी विद्यार्थ्याच्या मनामध्ये अभिरुची निर्माण होणं, पुन्हा त्या गोष्टी बघणं, या अभिवृत्ती हा विद्यार्थ्यांचा कोणता भाग आहे, तर भावात्मक. एखादी गोष्टीची रुजवणूक होण्याची प्रक्रिया म्हणजे भावात्मक भाग. जेव्हा आपण लँग्वेजेसचं अध्यापन करतो तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण होतं, विद्यार्थ्यांमध्ये दुःख, आनंद, सहानुभूती, संवेदनशीलता ह्या गोष्टी निर्माण होतात. ह्या कशाशी संबंधित आहेत, भावात्मक या घटकाशी संबंधित आहेत. मग जेव्हा मी म्हणते की बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक, तर ह्या कशाशी संबंधित आहेत, जेव्हा आपण एखादा आशय विद्यार्थ्यांना समजवतो, विश्लेषण करतो, तर त्याच्यातून ह्या गोष्टी साध्य होतात. आणि ही बाब कोणी सांगितलेली आहे, तर बेंजामिन ब्लूम नावाचा जो काही शिक्षण तज्ज्ञ आहे, शास्त्रज्ञ आहेत शिक्षण क्षेत्रातला, त्याने सांगितलेलं आहे. मग याचं विश्लेषण करत असताना किंवा बोधात्मक कोणाला म्हणायचं, भावात्मक कोणाला म्हणायचं आणि क्रियात्मक कोणाला म्हणायचं, ते घटक त्यांनी दिलेले आहेत. ते आशय विश्लेषणाचे घटक त्यांनी मूल्यमापन तंत्रानुसार दिलेले आहेत. किंवा संकल्पना, सामान्यीकरण, चिन्हे, रचना, पद्धती, बुकमध्ये ह्या गोष्टी त्यांनी आलेखाच्या स्वरूपात, तक्त्याच्या स्वरूपात मांडलेल्या आहेत. तर तपशील, संकल्पना, एखादी संकल्पना आपण प्रथम समजावून घेतो. तर पृथ्वीचे परिवलन,
ही कन्सेप्ट काय आहे की पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, ही कन्सेप्ट आहे आणि ती आपण अनुभवतो. मग तिचं सामान्यीकरण काय आहे? दिवस रात्र होतात, आपण तो अनुभव घेत आहोत, त्याच्यातून काय होतं, दिवस आणि रात्र होतात, हे काय केलं, त्या संकल्पनेचं सामान्यीकरण झालेलं आहे. तर याला काय म्हटलेलं आहे? मूल्यमापन तंत्रानुसार केलं जाणारं आशयाचं विश्लेषण होय. आणि त्याच्यानंतरचं आहे किंवा मानसशास्त्रीय विश्लेषण. मानसशास्त्रीय विश्लेषणामध्ये दोन गोष्टी आहेत, निर्देशनात्मक ज्ञान आणि कार्यात्मक ज्ञान. निर्देश म्हणजे एखादी गोष्ट प्रतिपादन करून सांगणे, निर्देश देणे. हे मी जाणतो, माझी जन्मतारीख अशी अशी आहे, मी असं असं करणार आहे. ह्या काय आहेत? निर्देशित होणाऱ्या गोष्टी किंवा सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी. आणि कार्यात्मक ज्ञान म्हणजे कसं करायचं, मला कसं शिकवायचं आहे, कसं करायचं हे ज्याच्यातून निर्देशित होतं त्याला काय म्हणायचं आहे? कार्यात्मक ज्ञान. तर हे काय आहे? मानसशास्त्रीय विश्लेषण आहे. आलं लक्षामध्ये? मग तुमच्या लक्षात आलं असेल की आशय म्हणजे काय, आशय विश्लेषण म्हणजे काय, आणि आशय विश्लेषणाच्या घटकासाठी कोणती तंत्रांचा अवलंब केला जातो? डेव्हिस तंत्र, मूल्यमापन तंत्र आणि मानसशास्त्रीय विश्लेषण तंत्र. तर अशा रीतीने आशय विश्लेषण आणि त्याचे घटक जे काही आहेत ते तुम्हाला समजले असतील. याच्यानंतरचा जो काही या युनिट नंबर पहिल्यातला जो काही 7वा भाग आहे तो आपण उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन पुस्तक घेतलं नसेल, जागृतीचंच मला म्हणायचं या ठिकाणी, त्यांनी येऊन माझ्याकडून घेऊन जायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.